तिसरं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा सोल्युशन थर्ड कोणतं आहे? थर्ड काय दिलेलं आहे बघा, लॉग ऑफ बेस 5 दिलेलं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 इक्वल्स टू काय दिलेलं आहे 1 दिलेलं आहे. ठीक आहे, मग बघा आता आपण इथं काय करू शकतो, तर बघा इथं काय करू शकतो, आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे. काय दिलेलं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म काय दिलेला आहे? ए रेस टू n घेऊ आपण, कारण की इक्वेशनमध्ये x दिलेलं आहे. ए रेस टू n इक्वल्स टू काय राहतं m. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येईल? तर बघा लॉग ऑफ काय m ॲट बेस a इक्वल्स टू काय येणार आहे? पॉवर किती आहे? n. ठीक आहे, मग आपण जर या इक्वेशन सोबत याला कम्पेअर केलं तर काय काय भेटेल आपल्याला? तर a इक्वल्स टू काय दिलेलं आहे? 5 दिलेलं आहे. त्याच्यानंतर mच्या जागेवरती काय दिलेलं आहे? क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 आणि पॉवरच्या जागेवरती n इक्वल्स टू किती दिलेलं आहे? 1 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 1. मग बघा आता याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा आहे? तर एक्सपोनेन्शियल फॉर्म येईल बघा 5 रेस टू 1 पॉवर किती आहे? 1 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. ठीक आहे, मग बघा 5 रेस टू 1 किती येणार आहे? 5 येणार आहे. मग 5 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. ठीक आहे, मग बघा आता हा 5 इकडे प्लस इकडे गेलं काय होईल? मायनस होईल. म्हणून एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 मायनस 5 आणि इक्वल्स टू काय येणार? 0 येणार. ठीक आहे, मग इकडची टर्म मी इकडच्या साईडनं लिहिली डायरेक्ट. मग बघा आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं एक्स स्क्वेअर मायनस 5x. आता बघा 11मधून 5 गेले खाली राहिले 6 कसे राहणार आहे? प्लस राहणार आहे. ठीक आहे, इक्वल्स टू 0. मग हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करताना बघा आता आपल्याला रूट घ्यावा लागतं. बघा आपल्याला इथं जो मल्टिप्लिकेशन आहे तो किती आला पाहिजे? +6 आला पाहिजे. मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? +6 आलं पाहिजे. मग बघा +6 आणि त्यांची जी बेरीज आहे ती किती आली पाहिजे? -5 आली पाहिजे. मग काय करावं लागेल? तर बेरीज -5 यायसाठी -3 आणि -2चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर +6 येईल. का? कारण की बघा -3 आणि -2 जर केलं तर मायनस मायनस प्लस होईल आणि गुणाकार येईल 6 म्हणजेच +6 येईल. आणि 3 -2 जर केलं म्हणजेच प्लस -2 जर केलं तर किती येईल? ते -5 येईल. ठीक आहे, म्हणजे आपले हे दोन फॅक्टर आहेत. मग बघा आता इथं काय करायचं? लक्ष द्या, आता क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं. एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस -2x प्लस 6 इक्वल्स टू काय राहील? 0. मग बघा इथून x कॉमन काढायचा, मध्ये राहील x -3. नंतर इथून जर -2 कॉमन काढलं तर x -3 इक्वल्स टू 0. मग बघा आपल्याला दोन रूट भेटले. कोणते कोणते? तर x -3 आणि x -2 इक्वल्स टू काय राहील? 0 राहील. मग बघा आता x -3 इक्वल्स टू 0 अँड x इक्वल्स टू x -2 इक्वल्स टू 0. मग बघा x इक्वल्स टू काय येणार आहे? 3 येणार आहे आणि x इक्वल्स टू काय येणार आहे? इथं 2 येणार आहे. मग बघा आपल्याला दोन व्हॅल्यू भेटू राहिले एक्सच्या. किती भेटू राहिली? x इक्वल्स टू 3,2 हे दोन्ही पण काय आपले आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे काय की इथं जर एखादा जर आन्सर निगेटिव्ह आला असतं, सपोज काय दिलेलं आहे की x इक्वल्स टू -3 आलं आणि x इक्वल्स टू +2 आलं, तर त्याच्यामधलं प्लस आन्सर घ्यायचं. काय घ्यायचं? प्लस घ्यायचं. कारण की हे लॉगॅरिथमचे जेवढे पण रूल्स जे आहे ते पॉझिटिव्ह इंटिजरसाठी ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, तर तुम्ही आपलं जे फायनल आन्सर ते किती आलं? x इक्वल्स टू